गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी तुमचा मित्र अभिजित मोहोळ पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहो. टॉपिक आहे रिलेटेड जनरल. ओके, हा टॉपिक इलेक्ट्रिकलशी रिलेटेड नाही, पण हा जनरल टॉपिक आहे. जनरल टॉपिक म्हणजे जसं हे पॉझिटिव्हिटी रिलेटेड. जीवनामध्ये एक गोष्ट तर नक्की आहे, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवली, तुमच्या दैनंदिन कामामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवली, तर तुमचं काम 100% ते होणार. याच्यात काही पण म्हणजे असं म्हणता येईल का प्रत्येक कामामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्हिटी राहिला, तुमचं काम हे 100% होण्याचे चान्सेस आहे. 101%. कुठे अडथळा येऊ शकतो, पण तुम्ही तो माइंडसेट ठेवला पॉझिटिव्हिटीचा, तर तुमचं काम नक्की 100% सक्सेस होईल. याच्यात काही हे नाही, म्हणजे होणारच ते. पण ते पॉझिटिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. माझा हा प्रवास इथपर्यंतचा हा खूप कठीण प्रवास होता. गेल्या 8 महिन्यापासून मी या प्रोजेक्टवर काम करत आहोत. सुरुवातीपासून जे आमचा प्रोजेक्ट चालू झाला होता, त्या काळापासून मी इथे आहो आणि प्रोजेक्ट कंप्लीट करतपर्यंत मी अजूनही इथे टिकलेलो आहो. ती पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये होती की मला हा प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट करायचा आहे ना, सक्सेसफुली कंप्लीट करून मला इथून परत आपल्या इंडियाला निघायचं आहे. तर आज मी तुमच्यासमोर बसलेला पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट करून सर्व टेक्निकली पॉईंट्स क्लोज करून आज मी इथे तुमच्यासमोर बसलेलो. आणि हे मला शेअर करायला एकदम आनंद वाटत आहे की मी हे माझ्या फेसबुक परिवारांसोबत मी सांगत आहो, त्यांच्यासमोर सांगत आहो की यस, जीवनामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवली तर तुमचं प्रत्येक काम हे सक्सेस होईल, याची 100% गॅरंटी आहे. पॉझिटिव्हिटी विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट. तुमचं माइंडसेट आहे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. नुसतं पॉझिटिव्हिटी ठेवून गरजेचं नाही, माइंडसेटसुद्धा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. सर्व गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा तुमचं धैर्य हे स्ट्रॉंग असेल, तुमची थिंकिंग, तुमची माइंडसेट पॉझिटिव्ह असेल आणि तुमचं लक्ष हा डिसाइडेड असेल की तुम्हाला काय करायचं आहे. या सर्व गोष्टी खूप डिपेंड करतात. जसं तुमचं लक्ष ठराविक आहे की आम्हाला हे काम करायचं आहे, या स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये कंप्लीट करून द्यायचं आहे, तसंच तुमचं माइंडसेट हे असलं पाहिजे. अँड सेम तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची एनर्जी तेवढीच असली पाहिजे शेवटपर्यंत, तरच त्या गोष्टी एंडपर्यंत टिकून राहतील. थँक्यू सो मच मित्रांनो, तुमचा खूप खूप आभार. थँक्यू सो मच. परत भेटूया एक नवीन टॉपिक घेऊन, एक नवीन विषय घेऊन. थँक्यू सो मच. तुमचा खूप खूप नमस्कार.